हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. तर बघा, आपल्याला माहिती आहे की माता लक्ष्मी, कवड्या म्हणजे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. म्हणजे आपल्याला ही गोष्ट माहिती आहे. तर उद्या आहे अक्षय तृतीया 10 मेला. तर आपल्याला 7 कवड्यांचा एक म्हणजे खूप प्रभावशाली उपाय करायचा आहे. म्हणजे ह्या कवड्या आपण सिद्ध करायच्या आहेत, ज्या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. तर त्या आपल्याला सिद्ध करून देवघरात ठेवायच्या आहेत. म्हणजे तुमच्या देवघरात तुम्ही त्या ठेवू शकतात. तर त्या कशा सिद्ध करायच्या आहेत? सिद्ध केल्यानंतर त्यात म्हणजे खूप त्या प्रभावशाली होतात आणि आपल्या घरात धनधान्याची कधी कमतरता होत नाही, पैशांची कधी कमतरता होत नाही. जो काही पैसा असेल आपल्या घरात येणारा, तो सतत येत असतो. पैशांचा ओघ आपला वाढत असतो. पैशांची कधी आपल्याला कमतरता भासत नाही, धनधान्याची कधी आपल्याला कमतरता भासत नाही. यासाठी आपल्याला हा 7 कवड्यांचा उपाय करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? 7 कवड्या आपल्याला आणायच्या आहेत. 7 कवड्या म्हणजे 7 कवड्या कशा घ्यायच्या आहेत? पांढऱ्या कलरच्या, पिवळ्या कलरच्या आणायच्या नाही, कारण आपल्याला त्या पिवळ्या करायच्या आहेत. तर त्या 7 पांढऱ्या कलरच्या कवड्या आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? त्या कवड्या म्हणजे थोडं पाणी घ्यायचं, पाण्यात केसर टाकायचं. जर तुम्हाला केसर शक्य नसेल तर तुम्ही हळद टाकली तरीही चालेल. हळदीचं पिवळं पाणी करायचं किंवा केसरचं पाणी करायचं. केसर जर टाकणार असाल तर थोडा वेळ तसंच राहू द्या, कारण केसर मेल्ट होतो आणि मेल्ट झाल्यानंतर ते पाणी थोडं ऑरेंज होतं. त्यात आपल्याला त्या कवड्या टाकायच्या आहेत आणि त्या कवड्या आपल्याला पिवळ्या करायच्या आहेत. आणि जर हळदीत टाकणार असाल तर हळदीचं पाणी करायचं आहे आणि त्यात आपल्याला त्या कवड्या टाकायच्या आहेत आणि अशा पद्धतीने त्या पिवळ्या करायच्या आहेत. त्या कवड्या आपण घरच्या घरी पिवळ्या करायच्या. पिवळ्या कवड्या आणायच्या नाही. कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला ते इझिली मिळून जातील. तर त्या पिवळ्या केल्यानंतर आपल्याला त्या मला सांगायचं राहिलं, आधी बाजारातून कवड्या आणल्यानंतर आपल्याला गंगाजलने किंवा स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत. धुतल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे, म्हणजे त्यांना पिवळ्या करायच्या आहे. हे माझं सांगायचं राहिलं. हे झाल्यानंतर आपल्याला त्या कवड्या हातात घ्यायच्या आहेत. हातात घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावर 16 वेळा श्रीसूक्तम म्हणायचं आहे. 108 वेळा कुबेर मंत्र, 108 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 108 वेळा विष्णू गायत्री मंत्र आपल्याला म्हणायचं आहे. हे सगळं म्हणून झाल्यानंतर त्या कवड्या सिद्ध होतात. आणि त्या कवड्या सिद्ध केल्यानंतर त्या कवड्या आपल्याला उलट्या ठेवायच्या आहेत, सुलट्या ठेवायच्या नाही. उलट्या ठेवल्यानंतर त्या आपल्याला एखाद्या पिवळ्या कपड्यामध्ये ठेवायच्या आहेत. पिवळ्या कपड्यात त्यांना उलट्या ठेवायच्या आहेत आणि तशा त्या ठेवल्यानंतर आपल्याला त्या कपड्यात त्या बांधायच्या आहेत. आणि शक्यतो बांधा, उघड्या ठेवू नका. आणि त्याची पोटली केल्यानंतर आपल्याला ती पोटली आपल्या देवघरात ठेवायची आहे. देवघरात ती तशीच ठेवायची रोज. म्हणजे आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर तिला तशीच राहू द्यायची. आणि ज्या वेळेला शुक्रवारी किंवा मग एखाद्या तिथीप्रमाणे पौर्णिमा आली महिन्याची किंवा शुक्रवारी, मंगळवारी, पौर्णिमेला, अष्टमीच्या दिवशी तुम्ही ही जी काही मी आता तुम्हाला सेवा सांगितली, 16 वेळा श्रीसूक्तम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र 108 वेळा मी तुम्हाला सांगितलं, ती सेवा तुम्हाला प्रत्येक वेळेला करायची. कारण कुठली गोष्ट आपल्याला चार्ज करावी लागते, आपल्याला माहिती आहे. आणि फक्त म्हणजे तो कवड्यांचा उपाय करायचा आणि ते देवघरात फक्त ठेवून द्यायचं, असं करून चालणार नाही. आपल्याला त्याला म्हणजे सिद्ध करत राहणं हे गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जरासं सिद्ध करत राहिले त्याला अशा पद्धतीने, तर म्हणजे त्याची जी पॉवर आहे ती वाढणार आहे. आणि जे काही तुमचे पैशांचे प्रॉब्लेम आहेत ते याच्याने निघून जाणार आहेत. तुम्ही करून बघा हा उपाय. मी दरवर्षी करते म्हणून तुम्हाला सांगते. माझ्या घरात पण त्या आहेत देवघरात. तर तुम्ही करून बघा, नक्की तुम्हाला रिझल्ट मिळतील. फक्त त्याच्यावर सेवा करायला विसरू नका. म्हणजे फक्त आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला भावनाने सांगितलं म्हणून करून घ्यायचं असं नाही. त्यानंतर सुद्धा तुम्हाला जसं मी सांगितलं, पौर्णिमा, मंगळवार, जसं तुम्हाला मध्ये मध्ये वेळ मिळेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि ही जी काही सेवा आहे ही म्हणजे स्त्रियांचे जर प्रॉब्लेम असतील, म्हणजे पिरियड वगैरे आले असतील, तर पुरुषांनी ही सेवा केली तरीही चालेल, काही हरकत नाही. अशा पद्धतीने आपल्याला कवड्यांचा हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि हा उपाय नक्की करा. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.